अजितदादांच्या बाबतीत चाललाय तो योग्य पद्धतीने नाही चालला आणि तो योग्य पद्धतीने नाही चालल्यामुळे आणि जे काही विषय ब्लॅक बॉक्स पासून इतर विषय आल्यामुळे लोकांना जी माझी शंका आहे तीच लोकांना त्या ठिकाणी शंका वाटते आणि सगळ्यांचं मत आहे एवढे मोठे मोठे लोक या विषयामध्ये जर असतील तर मग उद्या जाऊन माझ्या सेफ्टीबद्दल सुद्धा विषय निर्माण होऊ शकतो। द्यायची नाही द्यायची हा सरकारचा त्या ठिकाणी विषय, पण शेवटी मराठी माणूस म्हणून अजित काकांसाठी आणि काय खरं घडलं हे कुठेतरी आम्हाला कळलं पाहिजे, महाराष्ट्राला कळलं पाहिजे, या हेतूतून त्या ठिकाणी आम्ही लढत राहणार। हरियाणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान झालाय। हरियाणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालाय। बोललो सर छत्रपती अधिवेशन अजितदादांच्या शिवाय होत आहे। ते दुःखद भावना आहे। एक तर समजतच नाही की आता अधिवेशनामध्ये कसं बोलायचं काय बोलायचं, का तुम्हालाही माहिती आहे कधी कधी मीडियाशी बोलत असताना मागून दादा जेव्हा जायचे तेव्हा मिश्किलपणे ते टोमणे सुद्धा त्या ठिकाणी मला मारायचे। जेव्हा दादा आत येत असायचे तेव्हा घोळका आमदारांचा त्यांच्याबरोबर असायचा, एका रुबाबात ते इथं येत असायचे, चांगले कपडे। या अधिवेशनामध्ये येणारा पहिला माणूस पहिला नेता कोण असायचा रोज, तर ते अजितदादा असायचे आणि सगळ्यात शेवट जाणारा नेता कोण असायचं ते अजित काका त्या ठिकाणी असायचे। असं एक व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही। जेव्हा केव्हा त्यांनी अधिवेशनामध्ये मुद्दे मांडलेत नाही तर एखादा निर्णय मंत्री म्हणून घेतलेला आहे, तो निर्णय घेत असताना महाराष्ट्राला केंद्रबिंदू ठेवलेला आहे आणि शिस्त ही अधिवेशनात कशी असावी, कशा पद्धतीने विषय आणि मुद्दे मांडले असावेत, बोलत असताना कोण कसं बोलतंय, भाषणामध्ये मध्येच कोणी ते काहीतरी बोलतंय का, या सर्व गोष्टींवर तिथं लक्ष असायचं। त्यामुळे एवढा मोठा नेता, एक मराठी माणूस, एक मराठी नेता आणि शिस्तप्रिय अनुभवी नेता आज आपल्याबरोबर नाही आहे। त्यामुळे या अधिवेशनामध्ये येत असताना कुठंतरी मनामध्ये दुःख त्या ठिकाणी होतंय, पण त्यांनी आम्हा सगळ्यांना एकच गोष्ट सांगितली आहे, काय झालं तर लढत राहायचं आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण अधिवेशनात लोकांच्या वतीने लोकांच्या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी जे कुठले जमतील ते मुद्दे मांडत त्या ठिकाणी लढत राहू। हरियाणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मांडलेला आहे अर्थसंकल्प त्यांनी ज्या प्रकारे आतापर्यंत मांडले, मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा अर्थसंकल्प मांडणार आहेत। ज्या प्रकारे अजित पवारांची आखणी होती या अर्थसंकल्पावर तसं मुख्यमंत्री पूर्ण करतील असं वाटतं। माझ्या अंदाजाने अजितदादांनी आतापर्यंत 11 वेळा अर्थसंकल्प या महाराष्ट्र राज्याच्या त्या ठिकाणी मांडलेला आहे। आज जर दादा असते, दुर्दैवी घटना घडली नसती तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त वेळा मांडणारे फायनान्स मिनिस्टर हे कोण असते तर अजितदादा असते, पण आज ते आपल्यात नाहीत। तुम्ही जर बघितलं तर 82 पासूनचा त्यांचा राजकीय प्रवास आहे। एका कारखान्यामध्ये डायरेक्टर पासून त्यांचा सुरू झालेला प्रवास हा राज्याचे उपमुख्यमंत्र्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचला। काही काळ त्यांना अजून मिळाला असता तर या महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं पद म्हणजे मुख्यमंत्री सुद्धा ते त्या ठिकाणी बनू शकले असते, पण आज ते नाहीत। पण त्यांनी दिलेली शिस्त, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी याच्यावर लक्ष देऊन त्या आत्मसात करून आमच्यासारखे कार्यकर्ते येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या हितासाठी प्रश्न मांडत आणि काम करत त्या ठिकाणी राहू। हरियाणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालेला आहे। आपण जर पाहिलं तर रिसॉर्टमध्ये जे वॉशरूमच्या साईनबोर्ड होती छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला आहे। जे रिसॉर्ट आहे ते एका सत्ताधारी माणसाचं आहे तिकडचे। लगेचच्या लगेच तिथं कारवाई करणं महत्त्वाचं आहे। महापुरुष आणि महामानव यांचा आदर ठेवणं फार महत्त्वाचं आहे। असं जर एखाद्या रिसॉर्टमध्ये झालं असेल तर ताबडतोब ते रिसॉर्ट बंद झालं पाहिजे। कोण किती कोणाच्या जवळचा आहे का विरोधातला आहे हे न बघता लगेच कारवाई करून ते रिसॉर्ट पुढचा अनेक काळ बंद कसं राहील या बाबतीतला निर्णय घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। माझी अपेक्षा आहे की हरियाणामध्ये ज्या लोकांची सत्ता आहे आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या लोकांची सत्ता आहे, लगेचच्या लगेच फोन करून लगेच कारवाई झाली तर खऱ्या अर्थाने आपल्याला या सरकारला अभिनंदन करता येईल। पण ज्या व्यक्तींनी असं एखादी गोष्ट केलेली आहे तर त्याची कारवाई जेलमध्ये पाठवूनच त्याची कारवाई व्हावी असं आमच्या सगळ्यांची इच्छा आहे। त्या बाबतीत नोंद घ्यावी। महाराष्ट्रामध्ये जिथं कुठं महामानवांचे पुतळे ठीक आहे, पण पुतळे बसवत असताना लोकांची भावना सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे। त्यामुळे लोकांना विश्वासात घेऊन
नियम काय आहेत ते थोडंसं बघून तिथं जागा आहे का, उद्या जाऊन विटंबना होणार नाही, कंपाऊंड आहे का, बऱ्याच काय गोष्टी बघून या बाबतीत काय करायचं सर्वच महामानवांच्या बाबतीत सरकारने त्या बाबतीत निर्णय घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. घडत असेल तर का घडत नसेल हे माहीत नाही, पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, महाराष्ट्राचा मराठी माणूस अजितदादांच्या बाबतीत काय झालंय हे खऱ्या गोष्टी पुढे आल्याशिवाय शांत बसणार नाही. त्यामुळे आम्ही कुठेही काही अन्याय होणार नाही या निकालामध्ये, नाही तर त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये तो योग्य आणि पारदर्शक पद्धतीने व्हावं यासाठी महाराष्ट्रातला एका कानाकोपऱ्यातला साधातला साधा माणूसपासून आमदारापर्यंत काही ठराविक नेते यासाठी त्या ठिकाणी लढत आहेत. पण माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या ज्या लोकांना अनुभव आहे, ओळखी आहेत, त्या लोकांनी सुद्धा पुढाकार घेण्याची जरूरत आहे. आम्ही आमच्या लेवलला विरोधात असताना तिथं लढतोय, पण काही लोक असे सत्तेत आहेत, त्यांना एव्हिएशन मंत्रालय काय असतं, कसं असतं, त्यांच्या ओळखी आहेत, बऱ्याच काय गोष्टी जरा खोलात जाऊन चर्चा करून माहिती काढून काय खरं घडलंय हे माहिती घेण्यासाठी जर त्यांनी तिथं प्रयत्न केले तर मला असं वाटतं की इन्व्हेस्टिगेशनला थोडीशी नाही तर तपास यंत्रणेला सुद्धा त्या बाबतीतली मदत होऊ शकते. पण तो त्यांचा विषय, आमच्या लेवलवर आणि महाराष्ट्राच्या लेवलवर आम्ही तिथं लढत आहोत. दादा के बिना पहला बजट सत्र है, उनके कामकाज को किस तरीके से याद करें? देखो, दादा के बारे में अगर बात करनी हो तो बहुत स्ट्रिक्ट नेता थे, डिसिप्लिन नेता थे. महाराष्ट्र के बजट का उन्होंने 11 बार उन्होंने वहाँ पे वो प्रस्तुत किया था. आज अगर वो हमारे बीच होते तो 12 बार, और महाराष्ट्र में सबसे ज़्यादा किस व्यक्ति ने ये बजट प्रस्तुत किया था वो वहाँ पे होते, पर आज वो नहीं है. अभी महाराष्ट्र के हित में जो विषय है वो वहाँ पे हम प्रस्तुत करेंगे, वहाँ पे बोलने की कोशिश वहाँ पे करेंगे, क्योंकि दादा ने हमको कहा था कुछ भी हो जाए लेकिन महाराष्ट्र के प्रति, लोगों के प्रति, मराठी व्यक्ति के प्रति आपको लड़ना ही होगा. उस एंगल से हम लड़ते जाएंगे. लेकिन ये लड़ते लड़ते जो विषय हमने हाथ में लिया है दादा के एक्सीडेंट के बारे में, उस बारे में भी हम जहाँ जहाँ मिलेगी वहाँ पे हम चर्चा करेंगे. वहाँ पे ट्रांसपेरेंट लेवल की इन्वेस्टिगेशन वहाँ पे हो रही कि नहीं हो रही उसके बारे में भी हम ध्यान देंगे. आप लगातार केंद्रीय उड्डयन मंत्री, आप लगातार केंद्रीय उड्डयन मंत्री के इस्तीफे की मांग कर रहे हैं और इंडिपेंडेंट जांच की बात कर रहे हैं. क्या कुछ ऐसा है कि आप इस्तीफे की मांग कर रहे हैं? देखो, हमारे आप विधानसभा में ये मुद्दा उठाने वाले हैं? नहीं, अभी केंद्र सरकार के जो मंत्री, क्योंकि ये जो पूरा इन्वेस्टिगेशन है वो केंद्र सरकार के हाथ में है.